नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि आपण आर्ट ॲप्रिशिएशन म्हणजे चित्राचं ॲप्रिशिएट कसं करावं किंवा चित्रकाराच्या मनात काय असतं ह्याच्याबद्दल अशी चर्चा करतो आहे. तर आता हे माझं चित्र आहे. हे 11.13 इंच छोटंसं चित्र आहे. पण हे तुम्ही चित्र बघाल तर तुम्हाला बघून काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगालच. पण आज मी सांगायचा प्रयत्न करणार आहे, कारण मी जेव्हा हे चित्र करायचा प्रयत्न केला किंवा करत होते, तेव्हा एकतर माझ्या मनात असं काही नव्हतं की हेच काढायचं आहे, तेच काढायचं आहे. मी कोरा कॅनव्हास घेऊन चित्र करायला सुरुवात केली होती, प्रोसेस चालू केली होती आणि मला टेक्स्चरमध्ये खेळायला किंवा टेक्स्चर क्रिएट करायला कॅनव्हासवर खूप आवडतं आणि एक गूढ इफेक्ट करायचा प्रयत्न माझा असतो की काही काही रंग आणि काही असं तयार करून काहीतरी गूढ इफेक्ट तयार होतो आहे का, काहीतरी मिस्ट्री तयार होती आहे का कॅनव्हासवर, ते करायला मला खूप आवडतं आणि ते तसं व्हायला लागलं ह्या चित्रामध्ये, म्हणून मला हे चित्र आवडलं तसं. म्हणजे आता ते किती सक्सेसफुल आहे, लोकांना काय वाटतं आहे हे तुम्हीच सांगा मला. पण त्याच्यात मी एक प्रकारचं टेक्स्चर निर्माण करायचं आणि गूढता निर्माण करायची, हे एक पहिलं एम होतं माझं. आणि मग हळूहळू जेव्हा त्याच्यात काहीतरी तयार व्हायला लागलं, तर मग मी तो हिरवा रंग ऑलरेडीच वापरला होता. आता व्हिडिओत पण हे एवढा तो हिरवा दिसत नाही आहे. ॲक्च्युअल जी इमेज आहे, ॲक्च्युअल जे चित्र आहे, त्यात थोडा जरा हिरवा जास्त इफेक्ट येतो ओव्हरऑल पाहिला. म्हणजे आपण डोळ्यांनी पाहतो आणि कॅमेऱ्याने रेकॉर्ड करतो, ह्याच्यात फरक असतो. तर ते टेक्स्चर तयार होताना असं ग्रीन इफेक्ट तयार झाला होता आणि मग मला स्वतःला असं वाटायला लागलं की अरे, जंगलासारखा इफेक्ट येतो आहे का. आणि कधीकधी ज्या आपल्या आवडत्या गोष्टी असतात, म्हणजे मला ते जंगल किंवा ती झाडं वगैरे आवडतातच पहिल्यापासून, मग ती आपोआप आलं. मग मी काही गोष्टी म्हणजे फोकस निर्माण करायला जे झाड काढलं, झाडाचा काढायचा प्रयत्न केला आणि मग ते थोडंसं तुम्हाला सेंटरला झाडासारखं काहीतरी शेप दिसतो आहे, पण तरीही ते झाडच तुम्हाला वाटलं पाहिजे किंवा असलं पाहिजे असं काही नाही आहे. पण तो एक जंगलासारखा इफेक्ट त्याला यायला लागला आणि मग तो मला आवडला आणि मग मी थोडासा तो एन्हान्स केला. तर हेच मी ह्या चित्राबद्दल सांगू शकते. आणि छोटीशी फ्रेम आहे, पांढरी फ्रेम केल्यावरती छान दिसत होती. तर तो जो हलका हलका इफेक्ट आहे, गूढ इफेक्ट आहे आणि काहीतरी नेचरसारखं आहे, पण तरीसुद्धा तो टेक्स्चर मला जास्त त्याचा आवडला आणि तुम्ही तेच एन्जॉय करावं बघून चित्राला. आणि ते तुम्हाला आवडतं आहे का ते तुम्ही सांगा मला. आता हा व्हिडिओ आहे, प्रत्यक्ष तुम्ही चित्र बघितल्यावर तुम्हाला ते जास्त किंवा कमी आवडू शकतं.